मान्सून केरळातून पुढे सरकलेला आहे। त्याची वाटचाल महाराष्ट्राच्या दिशेने सुरू असून लवकरच तो महाराष्ट्रात दाखल होणार असल्याचं हवामान खात्याने म्हटलेलं आहे। मान्सून येत्या 1 ते 2 दिवसात तळ कोकणात दाखल होण्याचा अंदाज आहे। त्यानंतर तो संपूर्ण महाराष्ट्र व्यापेल असं हवामान खात्याने म्हटलेलं आहे। हवामान खात्याकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार मान्सून केरळातून पुढे सरकला असून त्याच्या वाटचालीसाठी सध्या अनुकूल परिस्थिती आहे। मान्सूनने कर्नाटक व्यापला असून तो गोव्यात दाखल झालाय। पुढील 1 ते 2 दिवसांमध्ये मान्सूनचं महाराष्ट्रात दमदार आगमन होणार आहे। दरम्यान जरी महाराष्ट्रात मान्सून पोहोचला नसला तरी महाराष्ट्रात देखील वादळी वारा आणि विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज हवामान खात्याकडून व्यक्त करण्यात आलेला आहे। अनेक जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आलेला आहे। या काळात राज्यात वादळी वाऱ्याचा इशारा देण्यात आला असून वाऱ्याचा वेग ताशी 40 ते 50 किलोमीटर इतका असू शकतो असं हवामान विभागाने म्हटलेलं आहे। या पार्श्वभूमीवरती सतर्कतेचा इशारा देखील देण्यात आलेला आहे। संपूर्ण बातमी आपण पुढे पाहूयात त्याआधी तुम्ही HPN मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील। तर हवामान खात्याने दिलेल्या इशाऱ्यानुसार आज ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर, जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर, धाराशिव, अकोला, अमरावती, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम, यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाची शक्यता असून येलो अलर्ट देण्यात आलेला आहे। दुसरीकडे मुंबई आणि उपनगराबाबत बोलायचं झाल्यास मुंबई आणि उपनगरात आकाशात ढगाळ वातावरण राहणार असून कमाल तापमान 36 अंश सेल्सिअसच्या आसपास राहण्याची शक्यता आहे। पावसाचे अपडेट्स पाहण्यासाठी HPN मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील।